कणकवलीत शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र आले तर मी शिंदे गटाशी संबंध तोडेन. नारायण राणेंचा 8 दिवसापूर्वीचा हा थेट इशारा. हा इशारा देऊनही कणकवली नगरपंचायतीत शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाने युती केलीच. साधीसुधी नाही, चांगली वाजत गाजत युती केली. ठाकरे गटाचा उमेदवार अर्ज भरायला गेला तेव्हा तिथे बँड बाजा आणि राजन तेलीही उपस्थित होते. मोठा घोळका, भरपूर कार्यकर्ते ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देत तिथे पोहोचले. आता नारायण राणेंनी 8 नोव्हेंबरला पत्रकार परिषदेत दिलेल्या त्या इशाऱ्याचं काय होणार? नगरपंचायतीची निवडणूक होऊ घातली आहे. कणकवली शहरामध्ये भाजपकडून सध्या समीर नलावडे यांचं नाव चर्चेत आहे. तर संभाव्य होऊ घातलेली महायुती, होऊ घातलेली जी युती आहे ती शिवसेना, शिंदे शिवसेना आणि ठाकरे गट यांची युतीच्या बाबत चर्चा होते आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याचे प्रयत्न होते. तर राजन तेली यांनी याला दुजोरा दिलाय. त्याबाबत आपलं काय? नाही, माझ्या मते तसं जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या 2 जिल्ह्यात तरी संबंध आणि राजन तेली कुठलाही नेता, कुठलाही पदाधिकारी नाहीये आणि मी मानत नाही. 2 माणसांना मी बीजेपीशी संबंध मानत नाही. एक तो परब, पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राजन. हे कुठल्याही प्रकारे कुठलंही म्हणणं यांचं मी ग्राह्य धरणार नाही आणि यांना विरोधच करेन. त्यांनी राजन तेली यांनी अशी पण भूमिका मांडली आहे की पक्षाच्या वरिष्ठांकडे आम्ही तसा कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिक व काही स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून प्रतिष्ठित नागरिकांना मी स्वतः राजन बसत नाही ना, मग काहीतरी स्वतः प्रतिष्ठा पाहिजे ना. सगळ्यांनी टाकून दिलेलं काय एकनाथ शिंदे का जमा करतोय माहित नाही. मी भेटला काही सांगेन. एकदम नेते कसे तो कोणतं विषय काय त्याचं ऑफिस का मोठा मिरज जसा कोणतरी मोठा विचारवंत मोठा नेता आहे असं त्यांनी कमी नाही ना टीका केली आहे बीजेपीवर. तो जरा भेटू दे, मग तुम्हाला कळेल. कुठेही भेटू दे, त्याच्या ऑफिसमध्ये असला तरी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. मग वाचवायला कोणी येऊ दे. राजन तेलींनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. सिंधुदुर्ग जिल्हा बँक कर्ज घोटाळा प्रकरणात त्यांनी नितेश राणेंवर गंभीर आरोप केले. महायुतीत वादाची ठिणगी पडली. राणे वर्सेस राजन तेली हा वाद काही नवा नाहीये. पण राजन तेली काय राणेंच्या हात धुवूनच मागे पडलेत की काय असा प्रश्न पडतो. कारण नारायण राणेंनी थेट इशारा देऊनही राजन तेली काय ऐकेनात. शेवटी कणकवलीत जे राणेंना नको होतं तेच झालं. शिंदे गट आणि ठाकरे गटाची युती झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंच्या विरोधात सर्वपक्षीय नेते एकवटलेत. कणकवली नगरपंचायतीसाठी शिवसेना, ठाकरे आणि शिंदे गटाने युती केली. शहर विकास आघाडीचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकरांना शिवसेना शिंदे गटानं समर्थन दिले. फुल सपोर्ट. आमदार निलेश राणे यांनी महाविकास शहर विकास आघाडीसोबत जाण्याचे संकेत दिले होते. आज तुम्ही पाठिंबा दिलाय शहर विकास आघाडीला, काय सांगाल? बघा, आम्ही कालपर्यंत युती होईल अशा अपेक्षित आम्ही होतो, परंतु कुठल्याही प्रकारचा निर्णय भारतीय जनता पक्षाकडून आला नाही. आणि म्हणून मग काल उदय सामंत असतील, निलेश राणे असतील, या सगळ्यांच्या विचाराने मग आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला की आता आपण स्वतंत्र लढायचं आहे आणि मग इथे कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी आहे त्यांना मदत करायची आहे. असा कालच निर्णय, रात्री उशिरा तो निर्णय झाला. जे उमेदवार आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत. आपण जे त्यांना मदत करताय किंवा आपण जे आघाडी करताय, आपल्या श्रेष्ठींना आवडेल का त्या आघाडी? एक प्रश्न असा आहे की तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या की इथे कोणीही पक्षाची पादत्राण घेऊन आलेला नाही. सगळ्यांनी शहर विकास आघाडी म्हणून सगळे एकत्र झालेले आहेत आणि त्याच्यात कोणीही पक्षभेद सगळे विसरून त्या ठिकाणी आलेले आहेत. आता तसं असतं तर त्यांनी आपल्या उभाटाच्या चिन्हावर भरलं असतं, आम्ही शिंदेसाहेबांनी धनुष्यबाणावर भरलं असतं, काँग्रेसने मग काँग्रेस आपल्या हात या निशाणीवर भरलं असतं. याच्यात पक्षाचा विषय नाही. गावाच्या विकासाची आघाडी आणि या माध्यमातून विकास साधावा. आत्तापर्यंत जो काही इथे काही गोंधळ घातलेला आहे, जी काय दादागिरी आहे, ही दादागिरी थांबवावी याच उद्देशाने आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला की शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सगळ्यांना मदत करा. महायुतीमध्ये अशा प्रकारच्या निर्णयामुळे दुर्गामी परिणाम होणार नाहीत का, काय वाटतं?
बघा, स्थानिक स्तरावर सगळ्यांनी निर्णय घ्यावे, तसं प्रत्येकाच्या पार्टीने प्रदेशवरून तशा प्रकारचे निर्णय झालेले आहेत. आम्ही युती व्हावी या अपेक्षेचेच होतो. आपण जर आता बघितलं तर हा निर्णय त्यांनी जाहीर पहिला केला आणि शेवटपर्यंत आता आज मितीपर्यंत त्यांनी कुठली युतीची बोलणी केलेली नाही. तर आमचा त्याच्यात काय प्रश्नच नाही आहे. आम्ही तयारच होतो. हे सगळं भारतीय जनता पक्षाच्या इथल्या स्थानिक पुढाऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे किंवा मग पालकमंत्र्यांनी केलेलं असेल, आम्हाला माहिती नाही. पालकमंत्र्यांनी बोलवल्यानंतर आमची टीम, संजय आंग्रे असतील, आमची सगळी टीम त्यांना भेटायला गेलेली होती. आम्ही आमचा प्रस्ताव दिलेला होता, पण त्या प्रस्तावाला प्रतिसाद आज मितीपर्यंत त्या ठिकाणी आलेला नाही आणि म्हणूनच आम्हाला हा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागला. ठाकरे गटाचे संदेश पारकर ज्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले त्यावेळी शिंदे गटाचे उपनेते संजय आंग्रे आणि माजी आमदार राजन तेली देखील उपस्थित होते. त्यामुळे या दोन गटांनी साधीसुधी युती केलेली नाहीये. चांगलंच वाजत गाजत एकमेकांना समर्थन दिले, तेही राणेंच्या नाकावर टिचूनच म्हणावं लागेल. मग आता नारायण राणे जे बोलले ते करणार आहेत का? खरंच शिंदे गटाशी नारायण राणे संबंध तोडणार आहेत का? राणे आता काय करणार? कणकवली नगरपंचायतीचा वाद फार लांबपर्यंत जाणार असं तुम्हाला वाटतं का? याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा.